नवनीत राणांनी तर पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे की या 5 वर्षाच्या जेव्हा अगोदर ज्या निवडून आल्या त्या सर्व मुस्लिम लोकांमध्ये मिसळलेल्या होत्या आणि तुम्ही पाहिलं असेल तर मुस्लिम मतांच्या भरोशावरच ते मागच्या वेळेस निवडणूक जिंकले आणि अचानक त्यांना हिंदुत्वाचा कोटा आला. जर त्यांना उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना जेलमध्ये टाकलं किंवा टाकू शकले तर कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? जर तसं असेल तर या देशातल्या अनेक मोठमोठ्या नेत्यांना त्या 2 मुख्यमंत्री आहे, अनेक मंत्री आहे किंवा अनेक मोठमोठे लोक आहेत त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं ईडी सीबीआयच्या माध्यमातून. मग हे जर मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना या दोघांना टाकू शकते तर या सर्व लोकांना टाकण्याची किमया काय मोदीजीने केली आहे का? म्हणजे मोदीजी या सर्वांना जेलमध्ये टाकत आहे हा सुद्धा माझा त्यांना प्रश्न आहे की आम्ही हर हर महादेव म्हणतो आणि हे हर हर मोदी म्हणतात, घर घर मोदी म्हणतात. म्हणजे याला देवाचा दर्जा दिला या मोदीला आम्ही घरीच बसू असं नवनीत राणा म्हणलं. आणि रवी राणा सुद्धा एक वक्तव्य केलं होतं की लोक म्हणतात मोदी हवा आहे मोदी विधी काही हवा नाही आहे, आम्ही जे काय आम्ही आमच्या पुरुषांना. हा एवढा आत्मविश्वास त्यावेळेस होता तो आजचा आत्मविश्वास त्यांनी गमावला आणि आता परत बेईमानी. काय वाटते या भाजप नेत्यांची सभा झाल्यानंतर काही मतांचं विभाजन होणार? त्या नवनीत राणांचंच म्हणणं आहे की मोदीचीच हवा नाही. जेव्हा मोदीचीच हवा नाही तर अमित शहाची मदत हवा कुठं आली? म्हणजे अमित शहा फक्त फॉर्मॅलिटी करायला येणार आहे. अमरावती लोकसभेची निवडणूक चांगलीच रंगात आलेली आहे. आपण पाहत असाल की अमरावती जिल्ह्यामध्ये खास करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. याचे कारण असे आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये महायुतीकडून खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि बच्चू कडू महायुतीसोबत असून सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिनेश बुक यांना प्रहारमधून उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात सध्याच ही चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. कारण की आनंदराव आंबेडकर हे सुद्धा यांचा सुद्धा अमरावती जिल्ह्यात ताकद चांगलीच वाढल्याचे आता दिसून येत आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अमरावती जिल्हा प्रमुख आहेत सुनीलदादा खराटे, त्याच्यावर आपण चर्चा करूया. दादा नमस्कार. काय सांगणार अमरावती लोकसभेच्या संदर्भात? आज 2 दिवस झाले शिवसेनेचे जे नेते आहेत संजय राऊत अमरावती दौऱ्यावर होते. त्यांनी भव्य काल चांदूर या ठिकाणी सभा घेतली. आज सुद्धा मोठा कार्यकर्ता मेळावा पार पडला. काय वाटतं तुम्हाला? या निश्चितच वातावरण एकदम पॉझिटिव्ह आहे आणि बळवंत वानखडे या उमेदवाराबद्दल अत्यंत चांगला प्रतिसाद संपूर्ण अमरावती जिल्ह्यात मिळत आहे. आणि शिवसेनेचे मेळावे सतत संपूर्ण तालुका वाईज मेळावे होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काल जशी सभा झाली आज संपूर्ण जिल्ह्याचा अमरावती जिल्ह्यातील शिवसैनिकांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आपण सुद्धा पाहिलेला आहे. प्रचंड प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यातून शिवसैनिक आले होते. मोठमोठ्या घोषणा देत त्यांनी आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीशी राहण्याचं आश्वासन दिलं. आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेला गर्दी केली, त्यांचे विचार ऐकण्यासाठी गर्दी केली आणि त्यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद जो होता आणि त्यांनी जे सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं त्याला जो त्यांनी प्रतिसाद दिला त्यामुळे निश्चितच शिवसेनेनं ही उमेदवारी ही निवडणूक डोक्यावर घेतल्याचं चित्र होतं आणि निश्चितच या सर्व प्रयत्नामुळे जे उमेदवार आहे महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांचा विजय निश्चित आहे. एकीकडे खासदार नवनीत राणा यांनी एक आरोप केलेला आहे की शिवसेनेचे जे ज्यावेळेस हनुमान चालीसा मातृश्रीवर पठण करण्यासाठी आम्ही गेलो होतो त्यावेळेस आम्हाला जैलात टाकलं गेलं, त्यामुळे जे हनुमानाचे नाही ते कोणाचेच नाही असा सुद्धा एक आरोप नवनीत राणांनी केला. नवनीत राणांनी तर पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे की या 5 वर्षाच्या जेव्हा अगोदर ज्या निवडून आल्या त्या सर्व मुस्लिम लोकांमध्ये मिसळलेल्या होत्या आणि तुम्ही पाहिलं असेल तर मुस्लिम मतांच्या भरोशावरच ते मागच्या वेळेस निवडणूक जिंकले आणि अचानक त्यांना हिंदुत्वाचा कोटा आला. आणि मी तर असं म्हणेन की हे श्रेय आणि हे यश फक्त उद्धव साहेबांचं आहे की एक माणूस हिंदू धर्मापासून भटकत चालला होता किंवा हिंदू धर्माच्या विचारधारेपासून भटकत चाललेलं कुटुंब आदरणीय उद्धव साहेबांच्या प्रयत्नानं आणि ते हिंदू धर्मियाकडे आलं. आणि राहिला विषय हनुमान चालीसाचा तर आपण सर्व हिंदू लोक आहोत, सर्वांच्या घरी आपण सकाळी आंघोळ केल्यानंतर पूजा अर्चना करतो, अगरबत्ती धूप लावतो आणि मनोभावे आपली पूजा करतो. आणि उर्वरित समजा आणखी काही त्या दिवस व्हायचे असते शनिवार गुरुवार त्यावेळेस आपापल्या संतांच्या किंवा आपापल्या देवाच्या मंदिरात जाऊन आपण पूजा अर्चना करतो. कुठल्याही रस्त्यावर किंवा चौकात घाणेरड्या ठिकाणी त्या ठिकाणी बसण्याची प्रथा नाहीये. मग त्या ठिकाणी काही असलं तर मोठा सभामंडप स्वच्छता सगळं करून आपण त्या ठिकाणी आयोजन करत असतो. असं
उचलली जीवन लावले टळाले, मी चाललो बा, मी आता इथे हनुमान चालीसा म्हणणार आहे, असं होताना दिसत नाही. या गोष्टीसाठी कोणाला अडकाव बिलकुलच नाही, परंतु त्याची की पद्धत हिंदू धर्मात ठरवलेली आहे त्या पद्धतीने ते झालं पाहिजे. अचानक तुम्हाला हिंदू धर्मियाचा, अचानक हनुमानजींचा तुम्हाला जो ज्या पद्धतीने तुम्ही असं फक्त हे असं घेऊन चालायचे, ते मी आजपर्यंत कुठल्याही हनुमान भक्ताला हनुमान चालीसा असं घेऊन प्रेस मीडिया समोर जाताना पाहिलं नाही. ते दोघेही नवरा बायको असे जायचे, कुठेही जाताना असं हनुमान चालीसा, म्हणजे हा प्रकारच कोणाच्या लक्षात आला नाही. आणि राहिला ते जेलमध्ये टाकल्याचा जो प्रकार, जर त्यांना उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना जेलमध्ये टाकलं किंवा टाकू शकले तर कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? जर तसं असेल तर या देशातल्या अनेक लोक मोठमोठ्या नेत्यांना, त्यात 2 मुख्यमंत्री आहे, अनेक मंत्री आहे किंवा अनेक मोठमोठे लोक आहेत, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं ईडी सीबीआयच्या माध्यमातून. मग हे जर मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना या दोघांना टाकू शकते, तर या सर्व लोकांना टाकण्याची किमया काय मोदीजीने केली आहे का? म्हणजे मोदीजी या सर्वांना जेलमध्ये टाकत आहे, हा सुद्धा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि दुसरी अत्यंत महत्वाची की खोट्या गोष्टी मोठ्याने ओरडून खऱ्या होत नसतात. ज्या त्यांनी म्हटलं की आम्हाला जेलमध्ये पाणी दिलं नाही तर चहा पिताना तिथे ते फोटो आले, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते खोटं बोलतात हे सिद्ध झालं. आणि आणखी एक आता एक म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोणी भाषणात हा मुद्दा घेतोय की म्हणजे उद्धव साहेबांना त्यांना जेलमध्ये टाकलं तर नेहमी आरोप असतो, पण त्या दोघांनी सोबत जेलमध्ये गेले. परंतु आता भारतीय जनता पार्टीने त्यांना नवरा बायकोला वेगवेगळं केलं, म्हणजे एका पक्षात असणाऱ्या दोघांना एक पक्षाचा राजीनामा द्यायला लावला आणि पक्षातून बाहेर निघायला लावला आणि त्या नवऱ्याला त्याच पक्षात ठेवलं. म्हणजे एका घरात भांडण लावून 2 घरं केले. परंतु उद्धव साहेबांनी त्यातही यांचा आरोप असेल तर, आम्ही म्हणणार नाही की त्यांना जेलमध्ये टाकलं, पण तसं असेल तर यांना दोघांनी एकत्र ठेवलं, म्हणजे त्याच्यात वाद किंवा दरार टाकली. नवलरावांनी एक वक्तव्य केलं आहे की 2019 मध्ये जे मोदींची हवा होती त्या हवेत त्या फुग्यात कोणी राहू नये, त्याचं एक वक्तव्य व्हिडिओ व्हायरल होत आहे. अप्रामाणिक असण्याचं याच्यापेक्षा मोठं उदाहरण नाही की इतकी मरमर त्या तिकीट मिळवण्यासाठी, काय तर फक्त मोदीजींची हवा आहे म्हणून त्यांना मिळवायची होती असं त्यांचं मत आहे. अन्यथा जर मोदीजीची हवा नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर मग त्या पक्षात सीट मागायला गेल्या कशा? स्थानिक सर्व पदाधिकारी असो, आमदार असो, खासदार असो, सर्व लोकांचा मोठ्या प्रमाणात त्यांना विरोध आहे. ते सर्व लोक हायकमांडकडे निवेदन घेऊन गेले की या व्यक्तीला जर काम तुम्ही निवडणुकीची तिकीट दिली किंवा उमेदवारी दिली तर आम्ही काम करणार नाही. त्या सर्वांचा विरोध मोडीत काढून, म्हणजे अनेक वर्ष ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपलं जीवन अर्पण केलं या पक्षाला आणि मोठं केलं, त्या सर्व लोकांच्या भावना बाजूला ठेवून हायकमांडनी यांना या जिल्ह्यात उमेदवारी दिली. आणि आता ते त्या पक्षाला एवढं बेईमान होत आहे की लगेच दुसऱ्या दिवशी म्हणतात की बा मोदीची हवा नाही. आणि मागच्या वेळेस सुद्धा यांना जर वाक्य आता कितीतरी रील्स त्या फिरतायत की आम्ही हर हर महादेव म्हणतो आणि हे हर हर मोदी म्हणतात, घर घर मोदी म्हणतात. म्हणजे याला देवाचा दर्जा देत आहे, या मोदीला आम्ही घरीच बसू असं नवनीत राणा म्हणलं होतं. आणि रवी राणा सुद्धा एक वक्तव्य केलं होतं की लोक म्हणतात मोदीची हवा आहे, हवा आहे, मोदी विधी काही हवा नाही आहे, आम्ही जर जे काय ते सगळं आम्ही आमच्या भरोश्यावर. हा एवढा आत्मविश्वास त्यावेळेस होता, तो आजचा आत्मविश्वास त्यांनी गमावला आणि आता परत बेईमानी. जे नेते आहेत त्यांचा सुद्धा कुठेतरी राणांना विरोध दिसत आहे, कारण की काही ठिकाणी स्थानिक नेते राणांच्या प्रचारात सुद्धा दिसून येत नाही. तुम्ही जर पाहिलं असेल तर हा अमरावती जिल्हा अत्यंत पवित्र ही भूमी आहे, ज्यामध्ये संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांच्यासारखे संत होऊन गेले. भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने सुद्धा ही भूमी पुनीत झालेली या ठिकाणी इतिहासात पुरावे आहे. असं ऐतिहासिक शहर जे आध्यात्मिक क्रीडा नगरी म्हणून ओळखले जाते, अशा ज्या ठिकाणी राष्ट्रपती स्वतः होऊन गेल्या, त्यानंतर भारताचे पहिले कृषी मंत्री भाऊसाहेब देशमुखांचा हा जिल्हा आहे. असं असताना या जिल्ह्याचं पवित्र राजकारण खराब करण्याचा काय मार्ग उघडण्यात आला आणि त्याचीच फलश्रुती आहे की इथल्या सर्व लोकप्रतिनिधींशी त्यांचे वाद झालेले आहेत. कोणाला चप्पल उचलणार म्हणून, कोणाला अजून पैसे घेतले काम केलं नाही म्हणणार, कोणाला घरात घुसून मारायला म्हणणार, कोणाला कानपटीत, म्हणजे हे शब्दप्रयोग लोकप्रतिनिधीच्या तोंडी शोभत नाही. आणि हनुमान चालीसा वाचन करणे किंवा इतर लोकांच्या विरोधात जाऊन काही बोलणे हे काही लोकसभेच्या उमेदवाराचं क्वालिफिकेशन नाही. त्याला धोरणात्मक निर्णय घेऊन या जिल्ह्यासाठी, जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करणे, मोठमोठे उद्योगधंदे करणे, एअरपोर्ट राहिलेला शिल्लक ते करणे, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून इतर गोष्टी करण्यातच मशगूल असतात.
आता उद्यापासून नवनीत राणांच्या प्रचारासाठी भाजपने भाजपची ताकद पाहायला मिळणार आहे. अमित शहा, योगी आदित्यनाथची सुद्धा सभा अमरावती जिल्ह्यामध्ये होणार आहे. काय वाटते या भाजपच्या नेत्याची सभा झाल्यानंतर काही मतांचा विभाजन होणार? त्या नवनीत राणांचंच म्हणणं आहे की मोदीजीची हवा नाही. जेव्हा मोदीजीची हवा नाही तर अमित शहाची हवा कुठं आली? म्हणजे अमित शहा फक्त फॉर्मॅलिटी करायला येणार आहे. त्यांचे भाजपचे कार्यकर्ते आमचा नेता आला त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन 2 शब्द कानावर ऐकून आपापल्या घरी जाणार आहे. कारण ह्या नवनीत राणा स्वतःच्या बाजूने निवडून येणार आहे. यांना मोदीजी किंवा अमित शहाची गरज कुठे आहे? त्यामुळे अमित शहाच्या या सभेचा कुठलाही परिणाम होणार नाही. आम्ही तर दबक्या आवाजात असंही ऐकलेलं आहे त्यांच्या कार्यकर्त्या नेत्याकडनं की ज्या दिवशी यांनी स्टेटमेंट दिलं अमित मोदीजींची हवा नाही त्या दिवशी अमित शहानी यांची चांगली कान उघडणी केली. म्हणून जी आता जे काही सभा होणार आहे त्यात विशेष फरक पडणार असं काही वाटत नाही. कारण जो भारतीय जनता पार्टीचा कोर कार्यकर्ता आहे तो दुखावलेला, मनापासून दुखावलेला, त्यामुळे त्याच्यात काही विशेष फरक पडत असं वाटत. मेळघाटमध्ये आपण पाहत असेल की मेळघाटमध्ये मागचा त्यांचा एक साड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मेळघाटमध्ये सुद्धा नाराजी दिसत आहे. आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचे मेळघाटमध्ये काय म्हणजे ताकद कशा पद्धतीने? मेळघाटात नवनीत राणा यांचा गड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि निश्चितच त्यांना मागच्या वेळेस भरपूर मोठ्या प्रमाणात तिथं मतं मिळाली आहे. परंतु ज्या ठिकाणी ज्या लोकांनी त्यांना मतं दिली त्या लोकांचा त्या भागाचा विकास करणं यांचं आद्य कर्तव्य होतं. त्या ठिकाणी जवळपास 1,20,000 लोकांना दरवर्षी मनरेगांतर रोजगार लागत असतो. परंतु यांच्याकडून किंवा सरकारकडून फक्त 60,000 लोकांना रोजगार दिला जातो. इतर 60,000 जे लोक आहेत ते या महाराष्ट्रातून बाहेर कामासाठी जातात आणि त्या तिथे गेल्यानंतर उदरनिर्वाहासाठी कामं करतात. मग त्यांचा सण असतो पवित्र सण होळी, त्यावेळेस परत येतात आणि तो करून परत जातात. म्हणजे या सगळ्या येण्यात जाण्यात आणि त्यांच्या त्या रोजगाराच्या भटंगतीमध्ये त्यांच्या मुलांचं शिक्षण त्याचं प्रचंड नुकसान होते आणि ती मुलं न शिकता त्यांच्यासारखे परत मजूर होतात. म्हणून या वेळेस त्या मेळघाटातल्या सर्व लोकांनी त्यातले बरेच लोक या गोष्टींना समजले आहे की ही जी लोकप्रतिनिधी आहे फक्त आपल्यासाठी आपल्या सणात येते, तिथं डान्स करण्याचं नाटक करते, त्या 17 रुपयाच्या साड्या ज्या जाळ्या म्हणजे मच्छरदाणी सारख्या साड्या देते आणि काही प्रमाणात किराणा देते. आणि या किराण्यानं वर्षभर काही चालत नाही. सर्वात महत्वाचं असते हाताला रोजगार, म्हणजे त्या रोजगारानं स्वयंस्फूर्तीनं स्वतःच्या स्वाभिमानानं कमावलेलं जे धन असते त्याच्यावर जो उदरनिर्वाह चालतो त्याच्यात एक स्वाभिमान असतो तो त्यांना मिळत नाही. आणि त्याच उलट जर बळवंत वानखेडेंचा विचार केला तर बळवंत वानखेडे ज्या मतदारसंघात आज आमदार आहे तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य ते निवडून आले, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यानंतर ते सरपंच झाले, लोक जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यानंतर सभापती झाले आणि त्यानंतर आमदार झाले. म्हणजे सर्व स्तरातल्या निवडणुका ते जिंकत आले. याचा अर्थ काय होतो की त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी लोकांची कामं केली आहे, लोकांचा विश्वास जिंकलाय. म्हणून ते यावेळेस लोकसभा सुद्धा जिंकणार हा मेसेज मेळघाटापर्यंत सुद्धा गेलेला आहे. त्यामुळे नवीन माणसाला एक संधी देऊन त्या व्यक्तीचं जे कार्य दर्यापुरात आहे ते दर्यापुराची संपूर्ण अमरावती जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी ते लोक सुद्धा समोर. दिनेश बुक शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. दिनेश बुक आज प्रहारमधून उभे आहेत. काय वाटतं तुम्हाला शिवसेनेमध्ये काहीतरी फूट पडणार त्याचा जो तोटा आहे हा महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत? दिनेश बुक एक चांगला शिवसैनिक होता आणि चांगला कार्यकर्ता होता, लोकांची मदत करत होता, हे पण ठीक आहे. पण जेव्हा कुठलाही कार्यकर्ता एक नाही 2 वेळा पक्ष सोडून जातो तो कट्टर कार्यकर्ता त्याच्यात ते विशेषण लावू शकत नाही. आपण कट्टर करता 2-2 वेळा पक्ष बदलतो असा तर इतिहास मी पाहिला नाही, किंवा जो 2 वेळा पक्ष बदलला त्याला आपण कट्टर म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे जे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी आहे त्या शिंदेने एवढं मोठं बंड केलं, त्यामध्ये मोठमोठी प्रलोभन आली, त्यांना पैसे कमवण्याची संधी निर्माण झाली, पद देण्याची त्यांना आश्वासन देण्यात आली, परंतु तरी सुद्धा अमरावती जिल्ह्यातला शिवसैनिक त्या ठिकाणी गेला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या वादळात जर आता शिवसैनिक हालत नाही तर हे हवेची झुळूक आहे की याच्यामुळे शिवसैनिकाच्या आत्मविश्वासाला कुठेही फरक पडणार नाही. जे 2-4-5 लोक त्यांच्या सोबत जातील त्यांचा कुठला ना कुठला लाभाचा एक व्यवसाय किंवा त्यांचे मनापासून अनेक वर्षाचे जुने संबंध आहे, मैत्रीचे संबंध आहे. त्यामुळे आपल्या मित्रासाठी 2-4-5 लोक गेले त्यामुळे संपूर्ण शिवसेना गेली असा त्याचा अर्थ नाही. एकीकडे आपण पाहत असाल की नवनीत राणा आणि आमदार अडसूळ यांच्यात एवढा वाद निर्माण झाला होता की एकमेकांकडे पाहणे सुद्धा होते, एकमेकांच्या विरोधात टीका टिप्पणी केली गेली. आणि काल आपण पाहत असाल की स्वतः अभिजित अडसूळ आणि त्यांच्या पत्नींनी नवनीत राणा रवी राणांचे आक्षेपण करून स्वागत केले त्यांच्या निवासस्थानी.
मला या निमित्ताने एवढंच सांगावं असं वाटते की जरी आनंदराव अडसूळ तिकडे गेले तर मला त्यांचा या बाबतीत सार्थ अभिमान आहे की त्यांनी आजही म्हटलं की मग राजकारण सोडून देईन पण या व्यक्तीचं काम करणार. त्याउलट त्यांचा पुत्र अभिजित अडसूळ त्यांनी आम्ही जेव्हा शिवसेनेत आनंदराव अडसूळ होते आणि शिवसेनेत असल्यामुळे आमच्यासाठी आदरणीय होते आणि त्या ज्या खुर्चीवर ते बसत होते त्या खुर्चीवर आमच्यापैकी कोणी बसत नव्हतं. आम्ही बाळासाहेबांच्या आशीर्वादानं मिळालेलं एवढं मोठं पद आणि त्या पदावर बसण्याची पात्रता असलेला माणूस त्या ठिकाणी बसतो आहे हे आमच्यासाठी आदराचं स्थान होतं. आणि त्या ठिकाणी ज्या लोकांना हा संपूर्ण जिल्हा अस्ताव्यस्त केला, राजकारण खराब केलं आणि त्याहीपेक्षा त्या अभिजित अडसूळच्या वडिलांना इतका पराकोटीचा त्रास त्या व्यक्तीने दिला म्हणजे अक्षरशः जेलमध्ये टाकण्यापर्यंत प्रकरण आलं होतं. त्यानंतर त्यांची चुकीच्या पद्धतीनं त्यांनी मिळवली त्यात आपण जाणार नाही, परंतु आनंदराव अडसूळ यांना प्रचंड त्रास त्या व्यक्तीने दिला. आज आपण हिंदी पिक्चर जर पाहत असू तर हिंदी पिक्चर मध्ये आताच्या नवीन पिक्चर जरी सोडले तर जुन्या सगळ्या पिक्चर मध्ये जेव्हा हिरो असतो तो हिरो लहान असतो आणि त्याच्या बापाला विलन मारतो किंवा त्रास देतो तर तो हिरो मोठा होऊन त्या विलनचा बदला घेतो कारण त्यानं माझ्या बापाला त्रास दिला. पण या ठिकाणी उलट घडते आहे. ज्या आनंदराव अडसूळ साहेबांना या रानात जोडीनं प्रचंड त्रास दिला आणि त्याचं स्वागत त्यांचा मुलगा करतोय. कितीही खराब परिस्थिती कितीही चांगली परिस्थिती आली तरी त्यांना कृत्य करायला नको होतं. त्याच्यामुळे त्याची प्रतिमा अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण शिवसैनिकाच्या मनातून अत्यंत खालच्या स्तरावर उतरली. शेवटचा प्रश्न, उद्या आनंदराव आंबेडकरांची प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांची सभा होणार आहे. त्या सभेला तीनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू एका मंचकावर येणार आहे. काय वाटते या सभेदरम्यान जे बौद्ध सभा यांची जे मतं आहेत हे विभाजन होतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतरावांना याचा फटका पडेल? बिलकुल फटका पडणार नाही कारण अमरावतीतील जे बौद्ध जनता आहे, बौद्ध धर्मीय जनता आहे त्यांना या गोष्टीचा सुगावा लागलेला आहे की ह्या सगळ्या ह्या बी टीम्स आहेत. जेव्हा या समाजाच्या एका अत्यंत नम्र व्यक्तीला एवढ्या मोठ्या लोकसभेच्या पवित्र सभागृहात जाण्याची संधी निर्माण झाली आहे आणि त्यासाठी इतर सर्व पक्ष म्हणा समाज म्हणा एकत्र आले आणि त्यावेळेस हे लोक त्या व्यक्तीला विरोध करण्यासाठी म्हणा एकत्र येत असेल तर ही आंबेडकरी जनता त्यांना माफ करणार नाही आणि याचा निश्चितच ते बळवंत वानखेडेंचा फायदा होईल कारण बळवंत वानखेडे अत्यंत नम्र म्हणजे बाबासाहेब आंबेडकरचा अनुयायी इतक्या नम्र अवस्थेत सर्व लोकांचे दिवसभर काम करत असतो आणि त्याच्या भरोशावर वेगवेगळ्या निवडणुकातून जिंकत गेला आणि आज एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा इतका नम्र आहे, कर्मठ आहे आणि काम करण्यासाठी सदैव तयार असतो. जोही व्यक्ती त्याच्यासाठी कामासाठी केला तो कधीही नाराज होऊन त्याच्याकडनं परत येत नसल्याची ग्वाही अनेक लोकांनी दिली आहे. त्यामुळे हे कितीही लोक एकत्र आले तरी त्याचा परिणाम आंबेडकरी जनतेवर होणार नाही. आंबेडकरी जनता यावेळेस शून्य मनाने एकत्र येऊन बळवंत वानखेडेच्या पाठीशी राहील कारण त्यांना माहित आहे की आपल्या उमेदवाराला एकाएकी संधी मिळत नाही आणि ही संधी मिळाली आहे तर त्याचं त्या संधीचं सोनं करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून त्या सर्वांना आमची सुद्धा विनंती आहे की आपण पाहिलं असेल मुस्लिम लीग ते MIM त्याच्यासाठी सुद्धा मुस्लिम लोकांना कंबर कसली की त्याला आम्ही भीक घालणार नाही. एकही मत आम्ही बळवंत वानखेडेच्या पाठीशी दुसरीकडे जाऊ देणार नाही. संपूर्ण 100% मत आम्ही या बळवंत वानखेडे आमदाराच्या उमेदवाराच्या पाठीशी राहून त्यांना देण्याचा पुरेपूर चंग त्यांनी बांधला. त्यामुळे त्यांच्या समाजाची जनता ही दुसरीकडे जाईल हे असं चित्र मला बिलकुल दिसत. धन्यवाद भाऊ. तर हे होते सुनील भाऊ खराडे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष. त्यामुळे आता अमरावती जिल्ह्यात भावी खासदार कोण होणार हे मात्र आपल्याला 4